हाय फ्रेंड्स, मी वर्षा. आज आपण रेशनच्या तांदळाची कुरडई पाहणार आहोत. तेलाचा एकही थेंब न टाकता तिप्पट फुलणारी मस्त कुरकुरीत कुरडई झाली आहे. तुम्ही बघू शकता याची साईज. आता ही किती कुरकुरीत झाली आहे हे बघा. कुरडईचा एवढा चुरा केला तरी हाताला तेल चिटकत नाही आहे. अजिबात तेलगटली नाही झाली तळल्यानंतर पण. आणि यामध्ये पापड खार पण नाही घातला. बिना पापड खाराची मस्त टम फुगली. आता हे रेशनचे तांदूळ घेतले 1 वाटी. एकदम असे काळसळ आहेत. याला आपण स्वच्छ धुवून घेऊया. एक पातेलं घेतलं, यामध्ये घालते. आता यामध्ये पाणी घालते आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेते. आता हे धुवून घेतले. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घातलं की आपल्याला हे 2 दिवस भिजू घालायचं आहे. याचं जे पाणी आहे ते हररोज बदलून घ्यायचं. याच्यावरती झाकण ठेवते. आता 2 दिवस झाले आहे. 3रा दिवस निघाला. त्याचं रोज पाणी बदलून घ्यायचं. मी जे तांदूळ आहे त्याचे वास यायला लागून जातो. आता हे बघा किती पांढरे शुभ्र झाले हे. आता हे पण पाणी आपण काढून घेऊया. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये थोडेसे तांदूळ घालू. जास्त नाही, थोडेसे कष्ट टाकायचे आणि थोडंसं पाणी. मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून मिक्सरमधून बारीक करून घेऊ. आता हे बारीक करून घेतलं आणि एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. एक बी तांदूळ दिसला नाही पाहिजे. एकदम बारीक करून घ्यायचं. एक पातेलं घेतलं, यामध्ये काढते. पाण्याचा जास्त वापर नाही करायचा, नाहीतर जे तांदूळ आहेत जास्त बारीक नाही होत. आता असेच थोडे थोडे तांदूळ घेऊन यामध्ये थोडंसं पाणी घालून पूर्ण तांदूळ मिक्सरमधून काढून घेते. आता थोडी घेऊन शाने सर्व तांदूळ मी असे मिक्सरमधून काढून घेतले आहे. थोडं थोडं पाणी घालून हे सर्व इथून शेवटी हे पण आता पातेल्यामध्ये घालते. आता यामध्ये आपल्याला जेवढं हे मिश्रण झालं आहे तांदळाचं तेवढंच यामध्ये पाणी घालायचं आहे. आणखी घालते. पूर्ण भरून घ्यायचं आहे पातेलं. आता सकाळचा टाईम आहे तर मी हे संध्याकाळपर्यंत भिजू देते. याच्यावर झाकण ठेवते. थोडंसं असं चम्मचने हलवून घेते. संध्याकाळी आपण याच्या कुरड्या बनवूया. आता संध्याकाळ झाली आहे. आता आपल्याला याची कुरडई बनवायची आहे. तर हे जे मिश्रण आहे तांदळाचं मस्त भिजू दिलं. एक छोटं पातेलं घेतलं. तर हे वरचं पाणी यामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फक्त हे चम्मचनं हलवून घ्यायचं आणि असंच गॅसवरती ठेवायचं. पण हे पातेलं छोटं आहे म्हणून मी हे पाणी यामधलं काढून घेतलं. आणि हे पाणी आपल्याला थोडं थोडं टाकून तांदळाच्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे. एकखट्टी नाही टाकायचं. आता गॅसवरती ठेवलं मी पातेलं आणि लाटांनी असं फिरून घेते. गॅस एकदम हलकीशी ऑन करायची आहे. जास्त स्पीडमध्ये नाही ठेवायची, नाहीतर लगेच त्याच्या गाठा जमून जातात आणि बुडी लागून जाते आणि त्याचा कलर बदलून जाईल मग. तर कंटिन्यू असं लाटांना फिरवायचं आहे. गॅस कमीच ठेवायची. आणि जे पाणी आहे तांदळाचं ते थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला. काही गरम पाण्यामध्ये जे मिश्रण आहे ते टाकता ते तसं करायची काही गरज पडत नाही. असंच थंड पाणी, हे जे पाणी राहते हेच पाणी टाकायचं. हे पाणी घेऊन शानी आपल्याला थोडं थोडं टाकून कंटिन्यू असं लाटांना फिरवत राहायचं आहे. गरम पाण्याची काही गरज पडत नाही आहे. थंड जे पाणी राहते आपलं तांदळाचं तेच घेतलं तरी चालेल. आता कंटिन्यू असं फिरवत राहू. ही छोटी साईज आहे पातेल्याची म्हणून मी हे छोट्या पातेल्यात पाणी काढून घेतलं. तर मोठं पातेलं असलं तर फक्त असं चम्मचनी फिरून घ्यायचं, डायरेक्ट गॅसवर ठेवायचं आणि कंटिन्यू लाटांना फिरवत राहायचं. आणि गॅसची स्पीड कमीच ठेवा. स्पीडमध्ये गॅस वाढवली की त्याच्या गाठा जमून जातात आणि पातेल्याच्या तळ्याला पण लागून जाते आणि त्याचा कलर बदलून जाईल या मिश्रणचा. तर गॅस कमीच ठेवायची आणि कंटिन्यू असं चम्मचने नाही लाटांनी फिरवत राहायचं. आता हे बघा याच्या गाठा जमत आहे. थोडंसं पण नाही थांबायचं, कंटिन्यू फिरवत राहायचं. आता हे जे पाणी उरलेलं आहे पातेल्यामध्ये हे यामध्ये घालते. पूर्ण टाकून घेते आणि कंटिन्यू असं लाटांना फिरवत राहते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ
तेलाचा वापर नाही करायचा. तेलचा 1-2 थेंब पण तेल टाकलं की असं मोकळं मोकळं होते, पण तसं नाही करायचं. आपल्याला बिना तेलाचीच कुरडई बनवायची आहे मस्त. कंटिन्यू फिरवत राहू. आता थोड्या टायमानंतर तुम्ही बघू शकता मस्त हे असं घट्टसर झालं आहे मिश्रण. कंटिन्यू लाटांना फिरवत होती मी. आता हे लाटांचं काढून घेते. आता थोडासा हातामध्ये गोळा घ्यायचा आणि चेक करायचं. जास्त हाताला चिटकलं नाही पाहिजे. जास्त हाताला चिटकलं तर थोडा वेळ आणखी गॅसवर फिरून घ्यायचं. आता हे बघा, याचा आरामशीर असा गोळा तोडला जात आहे आणि जास्त हाताला पण चिटकत नाही आहे. यामध्ये आपण तेलाचा वापर नाही केला, त्यामुळे ते थोडंसं असं चिटकते. तांदळाचं आहे तर थोडंफार चिटकतेच ते. आता याच्यावर झाकण ठेवते. आता आपण याची कुरडई बनवून घेऊया. आता बाहेर आणलं मी पातेलं. आता एक सासा घेतला. या सासामध्ये भरपूर चाळण्या आहेत, तर जास्त बारीक नाही घ्यायची. बारीक घेतली की ते वाळली की आणखी बारीक होते आणि तुटते. तर हे यामध्ये हे जाडशी आहे, हे घेते. यामध्ये टाकते आणि लावून घेते झाकण खालच्या साईडचं. आता यामध्ये आपल्याला मिश्रण भरायचं आहे. रेशनच्या तांदूळाचे भरपूर व्हिडिओ बनवले आहे मी. सांडगे बनवले आहे, पापड बनवले आहे आणि साबुदाणा बटाटा पापड पण बनवले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. ते पण खूप छान पापड झाले होते, साबुदाणा बटाटा पापड. ना शिजवायची गरज ना काही, डायरेक्ट मिक्सरमधून काढा आणि पापड बनवा. खूप छान झाले ते. ती व्हिडिओ 2-3 दिवस झाले मी अपलोड केला आहे. आता हा जो झाकण आहे असं खाली करून घ्यायचं आणि व्यवस्थित लावून घ्यायचं, नाहीतर टाकायच्या वेळेस ते निघून जाते. आता आपण कुरड्या टाकूया. तर शाळेला सुट्ट्या आहेत आता, तर मुलं घरीच असतात. काही बी बनवलं की माझी मुलगी बघतच राहते, काय करते आहे, कशी करते आहे. तर मी कुरड्या टाकायला लागली तर तेव्हा माझी मुलगी नांदा लावत होती की मम्मी माझ्याकडे सासा दे, मी टाकते. तर मी तिला म्हटलं 1-2 मला टाकून घेऊ दे आणि नंतर तू टाक. तर तिनं पण थोड्याशा टाकू लागल्या. तर हे सर्व कुरड्या बनवून घेतल्या आणि तिनं बी थोड्याशा वाकड्या तिकड्या टाकून घेतल्या. तर हे 2-3 दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये वाळू घालायचे आहेत. आता 2-3 दिवसानंतर तुम्ही बघू शकता मस्त हे वाळले आहेत. आता आपण यांना तळून घेऊया. छान अशा वाळल्या आहेत. एकदम छोटी साईज झाली याची मस्त. आता हे तळून घेते. तेल तपाळून घेतलं, यामध्ये एक कुरडी घातली. तेल तपाळून घेतलं की तळायला काहीच वेळ लागत नाही, एकदम पटकनी तळल्या जाते. हे बघा लगेच वर येऊन गेली मस्त. एका प्लेटमध्ये काढून घेते. आणखी एक. एकदम मस्त अशी पांढरी शुभ्र कुरडई झाली आहे. अशाच कुरडया मी आता थोड्याशा तळून घेते. तुम्ही नाही बी तेल टाकलं या मिश्रण गरम पाण्यात नाही बी टाकलं तरी बी मस्त अशा कुरडया होता. हे डायरेक्ट मिक्सरमधून काढून थोडंसं भिजू घालायचं आणि नंतर तुम्ही हे बनवू शकता, गॅसवर ठेवू शकता. छान मस्त अशा कुरकुरीत ह्या कुरडया झाल्या आहे. यामध्ये आपण एक बी थेंब तेलाचा वापर नाही केला. तर तुम्ही नक्की बनवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय.